सो हॅलो फ्रेंड्स, स्क्रीनवरती बघा. आज जर आपण बघितलं इथे, तर आजच्या दिवसामध्ये जे आहेत ना, आजच्या दिवसामध्ये आपलं मार्केट जे आहे ते मार्केट ह्या इथून सुरू झालेलं आहे. आणि इथून मार्केट सुरू झाल्यानंतर जो पहिला सिग्नल जो आपल्याला इंट्राडे मध्ये आपल्याला स्कॅल्पिंग करताना जो भेटला, तो ह्या लेवलला एक सिग्नल होता. आपली एंट्री झाल्यानंतर थोडंसं ट्रॅपिंग झालं आपल्याला इथे. बट आफ्टर दॅट जे आहे मार्केट जे आहे चांगल्या पद्धतीने आहे ते खाली आलेलं आहे. एक रिएंट्री सुद्धा होती आपल्याला आणि रिएंट्री नंतर तर ते क्लीनली खाली इथे. तर बँक निफ्टीमध्ये आज जो आपल्याला प्रॉफिट झाला, तो जर आपण बघितला तर साधारणतः एक 48,500 पासून खाली 48,224 म्हणजे नियर अबाउट आहे ना. तुम्ही असं पकडा एक 250 ते 260 पॉईंट जे आहे ते आपल्याला होते आज इथे. 250 ते 260 पॉईंट होते. मग आता ऑप्शनमध्ये मोस्टली लोक आपल्याला माहिती बँक निफ्टीमध्ये ऑप्शन बाईंग करतोय आपण आपण रिटेल आहोत, मोठा फंड नसतो ऑप्शन सेलिंगचा. तर आता जर कोणी इथे ऑप्शन बाईंग करतोय तर त्या व्यक्तीला काय करायचं होतं. सेलिंगवाल्यांना सिंपल गोष्ट होती की तुम्ही इथे त्याचा फ्युचर पण सेल करू शकता ते. अँड या ठिकाणी जो आहे तो आपण त्याचा एक पुट ऑप्शन पण जो आहे तो कॉल ऑप्शन पण आपण इथं सेल करू शकतोय. अँड आफ्टर दॅट जर बघितलं तुम्ही इथे फ्युचर सेल केल्यानंतरही 200-250 पॉईंटचा प्रॉफिट दिसतोय. मी म्हणतो एवढं नका घेऊ, पण 200 पॉईंट तरी आपण ट्रेस करा इथे. बाकी जर कोणी ऑप्शन मध्ये काम करत असेल तर ह्या लेवलला जे आहेत ना एक 48,500चा पुट जर तुम्ही बाय केला असता इथे, एक 48,500चा जो पुट आहे तो जर तुम्ही बाय केला असता तर चांगल्या पद्धतीने प्रॉफिट जो आहे तो इथं झाला असता आपल्याला. तर आपण जर बघितलं साधारणतः की एक म्हणजे असं समजा तुम्ही की आपली जी एंट्री आहे ती 10च्या दरम्यान झालेली आहे. तर 10च्या एंट्री नंतर जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने जे आहेत ते इथे प्रॉफिट झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सो आपण आपल्या झिरोदा अकाउंट वरती जर गेलो तर इथे बघा झिरोदाच्या अकाउंट वरती आपल्याला हा बँक निफ्टीचा 48,500चा पुट आहे. आणि याचा चार्ट जर मी ओपन केला ना, तर हा चार्ट मी इथे 10ला सपोज 10च्या दरम्यान म्हणजे आपली जर साधारणतः इथे 405च्या दरम्यान आपली एंट्री आहे. 405 पासून तो गेलेला आहे नियर अबाउट 582 गेलेला आहे. सो तुम्ही विचार करा 180 पॉईंट आहे. 180 पॉईंट आपल्याला इथे भेटलेले आहेत ऑप्शन मध्ये. जर हे ऑप्शन मध्ये आपल्याला जास्त नाही, मी म्हणतो 100 पॉईंट जरी भेटले असते तरी खूप झालं. ऑप्शन मध्ये 100 पॉईंट भेटले असते तरी खूप झालं असतं. सो आज मी जो काही ट्रेड केला ना, तो बघा तुम्ही इथे 48,500चा पुट आहे. फर्स्ट एंट्री केल्यानंतर मलाही थोडासा लॉस दिसला होता. तो लॉस बुक करून पुन्हा मी रिएंट्री केली होती आज त्याच्यामध्ये. त्या रिएंट्रीमध्ये टोटल जो प्रॉफिट आहे तो झालेला आहे जवळजवळ 16,350 रुपये इतका प्रॉफिट आहे आजचा. 16,350 48,500च्या पुट मध्ये. मग 48,500चाच पुट ती स्ट्राईक प्राइस का घेतली? बिकॉज ऑफ अ सॉफ्टवेअर. मला सॉफ्टवेअरने सांगितलं ह्या लेवलला एंट्री आहे, इथे एंट्री करायची होती. अँड त्याच्यानंतर जे आहे ते मार्केट आहे ते क्लिअरली खाली आलेले आहे मार्केट. इथे जरी एंट्री केली असती तर एक नॉमिनल 1-2 लॉटवाल्यांना काही घाबरायचं कारण नाही. मोठ्या लॉटवाल्यांसाठी एक थोडासा 20-30 पॉईंटतून निगेटिव्ह झाला होता अगोदर, राईट. त्याच्यानंतर जो आहे तो पुन्हा प्रॉफिटमध्ये आलेला आहे. यस, इंट्राडेचा ट्रेड होता. सध्या जे आहे सध्या मार्केटमध्ये व्हाईट कॅन्डल शो होत आहे. मार्केट जे आहे ते न्यूट्रल आहे सध्या. परंतु एक बाय आलेला आहे. आता हा बाय स्ट्रॉंग होता की नाही माझं लक्ष नव्हतं ऍक्च्युली त्यावेळेस, पण बघू आपण की त्याच्यानंतर ज्यावेळेस पुन्हा दुसरा सिग्नल येईल त्यावेळेस आपल्या ज्या स्केल आहेत त्या स्केल आपल्याला काहीतरी इंडिकेशन जे आहे त्या करतील. बिकॉज आता लाईव्ह मध्ये जे आहे न्यूट्रल ट्रेंड असल्यामुळे आपल्याला व्हॅल्यू ज्या आहेत त्या शो होत नाही आहे इथे. क्लिअर. चला, बाकी तुम्हाला हा व्हिडिओ हे सॉफ्टवेअर कसं वाटलं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचं आहे तुम्ही. अँड आज संध्याकाळी या सॉफ्टवेअरवरती आपण एक वेबिनार घेतोय. त्या वेबिनारमध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण काम करून चांगला प्रॉफिट जो आहे तो इथे अर्न करू शकतोय. तर वेबिनारला रजिस्टर करण्यासाठी जो नंबर दिलेला आहे मी त्या नंबरवर आजच कॉल करा अँड वेबिनारची लिंक मिळवा आणि तुम्ही वेबिनारमध्ये या. तर व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.